नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंजिरी शशिकांत गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये. बघा आता आपण नव्याने वनरक्षकची भरती येते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कधी वनरक्षक येऊ शकते, कधीही जाऊ शकते. तर त्या दृष्टीने आपण तयारीत राहिलं पाहिजे. सगळ्या मुलांचा फायदा व्हावा या दृष्टीने आपण वनरक्षकची फ्री सिरीज चालू केलेली, फ्री टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. त्या टेस्ट सिरीज मधला आपला हा पहिला भाग. बघा वनरक्षक म्हटलं आणि त्यातल्या त्यात ऑनलाईन एक्झामचं म्हणलं तर लोक सगळ्यांच्या मनामध्ये भीती येते की बाबा टीसीएस आयबीपीएस पॅटर्न कसे क्वेश्चन काढतात कसे नाही काढत. आणि त्यात सगळ्यात महत्वाची भीती म्हणजे काय असतं तर इंग्लिश ग्रामर आहे. इंग्लिश ग्रामर आपण कधीही केलेलं नसतं. आपण सगळे पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतात, सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी असतात, आपण जीके करत असतो, मराठी ग्रामर करत असतो, गणित करत असतो, परंतु आपण इंग्लिश ग्रामर कधी करत नाही. आणि इथं आपल्याला इंग्लिश ग्रामर कंपल्सरी, जीडीला जरी केलं तरी इंग्लिश ग्रामर आता कंपल्सरी राहिलेलं आहे. परंतु इथं आपल्याला इंग्लिश ग्रामर कंपल्सरी. मग मुलं घाबरून जातात. त्यातल्या त्यात निगेटिव्ह मार्किंग, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे म्हटल्यावरती ते सगळे घाबरूनच जातात. तर बघा, ही जी काही तुमच्या मनातली भीती आहे, निगेटिव्ह मार्किंगची असेल किंवा इंग्लिश ग्रामरची असेल किंवा टीसीएस आयबीपीएस पॅटर्नची असेल, तर ही भीती तुमच्या मनातली नाहीशी व्हावी या दृष्टीने आपण ही टेस्ट टेस्ट सीरीज चालू केलेली आहे. दर आठवड्याच्या दर गुरुवारी आपण हे पेपर घेणार आहोत आणि हे पेपरचं अनालिसिस जे स्पष्टीकरण आहे स्पष्टीकरण आपल्या नवनीत करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती आपण चालू केलेले आहे. जेणेकरून मुलाला एक प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या रिलेटेड जी काही माहिती आहे, ती सगळी माहिती मुलांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचा योग्य रीतीने अभ्यास व्हावा या दृष्टीने आपण ही सिरीज चालू केलेली आहे. तर बघा आपला हा पहिला वनरक्षकचा पेपर आहे. आता तुम्हाला पहिल्या पेपरचा पॅटर्न मी एकदा समजावून सांगते. तर बघा वनरक्षकचा पेपरचा आपल्याला एकूण 2 तास वेळ असणार आहे. ठीक आहे. या 2 तास वेळेमध्ये आपल्याला एकूण 60 प्रश्न असणार आहे. 60 प्रश्न 60 प्रश्न. एक प्रश्न तुमचा 2 मार्काला म्हणजे तुमचा एकूण 120 मार्काचा तुमचा हा पेपर होणार आहे. एकूण 120 मार्काचा पेपर होणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे 4 चुकीच्या प्रश्नांसाठी तुमचा 1 मार्क्स काय होणार आहे तर मायनस होणार आहे. म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर तुमच्या बरोबरपैकी 1 प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुमचं काय होणार आहे मायनस होणार आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा निगेटिव्ह मार्किंग म्हटलं की मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. परंतु भीती वाटण्यासारखा असा हा काहीच पेपर नाहीये. तर मग बघा आपला आजचा पहिला प्रश्न काय आहे? तर बघा आपला पहिला प्रश्न आहे, चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा. आता आपल्याला विशेषण माहिती, विशेषणाचे प्रकार माहिती, त्या विशेषणातला प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. तर बघा खरं तर चौपट हा कोणता आहे आपला संख्या विशेषण आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे संख्या विशेषणाचा हा प्रकार आहे. परंतु संख्या विशेषणाचे सुद्धा आपल्याला सब पार्ट्स आहे, त्याचे सुद्धा उपप्रकार आहेत. त्यातला हा कोणता प्रकार आहे? तर बघा चौपट झालं किंवा अ, चौपदरी किंवा आपण दुहेरी किंवा तिप्पट यांसारखे जे काही शब्द येतात ते सगळे शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार येतात आवृत्ती वाचक विशेषण संख्या विशेषणाचा आवृत्ती वाचक विशेषणाचा हे प्रकार आहे. त्याच्यामुळे चौपट या शब्दाचे विशेषण कोणतं येणार आहे ते आवृत्ती वाचक. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा वाचन अधिक आले इज इक्वल टू काय? तर बघा आता हा तुम्हाला संधीचा विग्रह दिलेला आहे, तुम्हाला संधी ओळखायची आहे. म्हणजे हा जो काही विग्रह दिलेला आहे ह्याचा केलं तर काय होणार आहे? बघा हा तुमचा स्वर संधीचं उदाहरण आहे. संधीचे आपले 3 प्रकार आहेत. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. त्यातला हा तुमचा स्वर संधीचा प्रकार विचारला गेलेला. बघा स्वर संधी कशी? तर बघा इकडचं वाचन पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा तुमचा अ येतो. त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा तुमचा आ येतो आणि अ प्लस इज इक्वल टू काय जाणार आहे आ. म्हणजे हा काय झाला न चा अ इकडचा आ मिळून काय झाला ना म्हणजेच काय झाला रे हा शब्द वाचनालय आहे का बघा वाचनालय. ऑप्शन 2 हे या प्रश्न उत्तर आहे. तुमचा हा कशामध्ये झाला हा तुमचा सजातीय संधीचा जो काही प्रकार आहे सजातीय स्वर संधी त्याच्यातला हा तुमचा प्रकार आहे किंवा त्याच्यातले हे उदाहरण विचारले गेलेले आहे. पुढचा प्रश्न बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे ओवाळीती. सदरची पंक्ती खालील कोणत्या संतांची आहेत? आपल्या सगळ्यांना माहिती वृक्षवल्ली सोयरी वनचरे हे कोणाचे रे तर संत तुकाराम महाराज. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्याही प्रसंगी ज्याची
बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती कोण? तर बघा कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. त्याच्यानंतर प्राचीन जे काही विचार आहेत, सनातनी विचार, प्राचीन काळातले विचार बरोबर घेऊन जो जातो त्याला काय म्हणतात? तर त्याला सनातनी असं म्हणतात. अजातशत्रू म्हणजे काय रे? एकही शत्रू ज्याला नाहीये, एकही शत्रू नसलेला त्याला काय म्हणतात? शत्रू असे म्हणतात. अष्टावधानी एकाच वेळी अनेक गोष्टीमध्ये लक्ष देणारा तो अष्टावधान म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमचा स्थितप्रज्ञ ऑप्शन क्रमांक 2 हे चौथ्याचं उत्तर असणार आहे तुमचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? तर बघा चामुंडा म्हणजे काय असतं रे? तर चामुंडा म्हणजे भांडखोर स्त्री. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा भांडखोर स्त्रीला अवदसा असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जशी करवंदाची जाळी तशी काजूची काय असते रे? आपल्याला सगळ्यांना माहिती करवंदाची जाळी तशी काजूची काय असते रे? तर ती असते ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 7वा प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आपल्याला शुद्ध शब्द किंवा अशुद्ध शब्द किंवा बरोबर शब्द असं प्रश्न विचारले जातात. मराठी ग्रामरमध्ये आपल्याला तसे प्रश्न विचारले जातात. त्यातलाच हा आपला पहिला प्रश्न. पहिला शब्द बघा माहिती. पहिली वेलांटी ह्यला, दुसरी वेलांटी तीला. त्याच्यानंतर इकडं हला दुसरी वेलांटी, तला दुसरी वेलांटी हा तुमचा येणार नाही. इथे पण हला दुसरी आणि तला पहिली वेलांटी असं कधी होत नाही. शेवटच्या शब्दाला आपण नेहमी दुसरी वेलांटी त्यामुळे हा येणारच नाही. सेम शेवटच्या शब्दाला दुसरी वेलांटी येतो हा येणारच नाही. इथे पहिल्या शब्दाला आपण पहिली वेलांटी देतो, कधीही दुसरी वेलांटी देत नाही. म्हणून पण आपला एलिमेंट झाला. राहिलं फक्त एकच ऑप्शन. ऑप्शन क्रमांक 1 हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. गाढवा गाढवाचा नांगर फिरणे या म्हणीचा अर्थ सांग. आता बघा गाढवाचा नांगर फिरणे म्हणजे काय संपूर्ण जे काय ते उद्ध्वस्त होणे म्हणजेच काय रे नायनाट होणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तुम्हाला काय विचारलाय. रोज 2 तास व्यायाम करा या वाक्याचा प्रकार. आता व्यायाम करा म्हणजे कोणाला काहीतरी आपण आज्ञा दिली काहीतरी सूचना केलेली आहे. आज्ञा आणि सूचना आपण कोणत्या वाक्याच्या प्रकारामध्ये करतो रे? तर आज्ञार्थी ऑप्शन क्रमांक 3 याच्यामध्ये करतो. बघा आता प्रश्नार्थी येणार आहे का वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं तर तुमचा प्रश्नार्थी वाक्याचा प्रकार असतो म्हणून प्रश्नार्थी वाक्याचा प्रकार हा येणार नाही. त्याच्यानंतर उद्गारार्थी ज्या वाक्याच्या शेवटी किंवा मध्ये उद्गाराचे चिन्ह येतं त्याला उद्गारार्थी म्हणतो. ह्याच्या उद्गार आलेला नाहीये. त्याच्या विधानार्थी वाक्य साधं असं त्याला विधानार्थी वाक्य म्हणतो. परंतु हे साधं वाक्य नसून एखाद्याला सूचना केली किंवा आज्ञा दिली म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमचं आज्ञार्थी येणार आहे. क्लिअर आहे? पुढचा बघा. शिपायाने चोरास पकडले या वाक्यातील प्रयोग कोणता? आता शिपायाने चोरास पकडला आपल्याला माहिती प्रयोग. कर्तारी प्रयोग आपण कसा ओळखतो? कर्ता तुमचा प्रथमा विभक्तीत असतो. बघा आता पकडणारा कोण आहे रे? शिपाई. शिपाई हा तुमचा काय रे? कर्ता आहे. कर्ता प्रथमा विभक्ती आहेत का? नाही. कर्त्याला तुमचा ने हा प्रत्यय लागलाय. त्याच्यामुळे कर्तरी येणार आहे का? तर नाही. कर्तरी तर गेला. कर्मणी प्रयोग कसा ओळखतो आपण? ज्या कर्माला प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय असतो तुमचा कर्मामध्ये. तर बघा आता कर्म काय पकडणारा कोण आहे? शिपाई. कोणाला पकडले? चोराला. चोर हा प्रथम विभक्तीत आहे का? नाही. कारण त्याला स हा प्रत्यय लागलाय म्हणून हा प्रथम विभक्तीत नाहीये म्हणून कर्मणी प्रयोग होणार आहे का? तरी नाही. आणि तुम्हाला भाव्य प्रयोग सांगितलाय की ज्यावेळेस तुमचा कर्ता आणि कर्म या दोघांना सुद्धा तुमचे प्रत्यय लागलेले असतात तेव्हा तो तुमचा प्रयोग कोणता असतो? भाव्य प्रयोग. तुमच्या कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि तुमच्या कर्मालाही प्रत्यय आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 तुमचा भाव्य प्रयोग. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. साहित्यात एकूण किती रस मानले जातात? आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठी साहित्यामध्ये एकूण 9 रस मानले जातात. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 12वा प्रश्न बघा. भारुड हा रचनाकार कोणी रूढ केला? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत जनाबाई. तर बघा भारुड हा जो प्रकार आहे हा चालू केला संत ज्ञानेश्वर महाराजांनी परंतु तो पुढे चालू करून समाजामध्ये रूढ करण्याचं काम हे संत एकनाथ महाराजांनी केले. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्ष ठेवा. नंतर मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत रे? बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी 1832 ला दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र चालू केलेलं आहे. म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. आणि त्यांचा जन्मदिन 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे एक लक्षात ठेवा. महत्वाचं आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा प्रश्न तुमचा विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी ओळखा. आता जनक याचा जनक हा लिंग आहे.
लिंग म्हटलं तर तुमचा स्त्रीलिंगी शब्द जनकचा स्त्रीलिंग काय असणार आहे? जननी. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. आता बघा कर्ता ओळखायचं कसं? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या क्रियापदाला नारायण श्रेणी प्रश्न विचारता त्यावेळेस तुम्हाला कर्ता भेटतो. मग शोभणारा काय रे? शोभणारा मुकुट आहे. कोणाला? राजाला. मग शोभणारा नारायण आर्यनी प्रश्न विचारल्यावरती जे उत्तर भेटतं ते काय असतं? आपला कर्ता. मग तुमच्या या वाक्यातली कर्ता काय झाला रे? मुकुट. क्रमांक 2 हे याचं उत्तर राहणार आहे. बघा तुमचा हा जो पॅटर्न आहे, ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला 15, 15, 15 असे एकूण 60 क्वेश्चन असणार आहे. मराठीचे 15, इंग्लिश ग्रामरचे 15, त्याच्यानंतर जीकेचे 15 आणि मॅथ्स रिझनिंगचे तुमचे 15 क्वेश्चन असणार आहे. आता आपले मराठीचे हे 15 क्वेश्चन झालेत. तर ह्याच्या पुढे आपण काय करणार आहे? इंग्लिश ग्रामरचे 15 क्वेश्चन बघणार आहे. बघा आता पहिला क्वेश्चन आपण बघूयात. बघा चूज द करेक्ट यूज ऑफ आर्टिकल्स. क्वेश्चन बघा. ही इज डॅश डॅश एनसीसी ऑफिसर. बघा ह्याच्यामध्ये आर्टिकल तुमचा जो काही इंग्लिश ग्रामरचा आर्टिकलचा जो काही भाग आहे हा तुमचा फार महत्वाचा भाग आहे. आर्टिकल ओळखायचं कसं? आता बघा ज्यावेळेस तुम्हाला एखादा शब्द आहे त्या शब्दाच्या आधी आपण आर्टिकल लावत असतो. शब्दाच्या आधी आपण आर्टिकल कधी लावतो? तर बघा ज्यावेळेस तुमचा जो काही शब्दाची सुरुवात आहे, आता मराठीमध्ये लिहूयात आपण एनसीसी. कसं लिहिणार आपण? एन त्याच्यानंतर सी सी. तर बघा ज्यावेळी तुमच्या शब्दाचा उच्चार बघा आपण असं म्हणू शकत नाही की बाबा शब्दाची सुरुवात आपण ई आय ओ यू पैकी जर स्वर आले तर आपण ॲन लावतो. तर तो आपला समज सगळा चुकीचा आहे. तर बघा ज्यावेळी तुमच्या स्वरांची सुरुवात ही मराठी ज्यावेळेस तुमच्या शब्दाची सुरुवात ही मराठी स्वरानुसार होते किंवा मराठीच्या स्वराच्या उच्चारानुसार होते त्यावेळी तुम्ही तिथे काय वापरणार आहे? ॲन हा आर्टिकल वापरणार आहे. मग बघा एनसीसी सुरुवात कशापासून झाली? ए पासून झाली. ए काय रे? हा तुमचा स्वर येतो त्याच्यामुळे ए हा तुमचा मराठीचा स्वर आलाय म्हणून त्याच्या आधी आपण काय वापरणार आहे? अँड हे आर्टिकल वापरणार आहे. म्हणून तुमच्या 16 प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर बी अँड. म्हणजे तुमचं वाक्य कसं आहे? ही इज अन एनसीसी ऑफिसर हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा बघा. फिल इन द ब्लँक. माय सन इज लर्निंग डॅश 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 डॅश. आता ऑप्शन बघा. अल्फाबेट, अल्फाबेट्स, अल्फाबेट्स, नन ऑफ दी अबव. तर बघा माय सन इज लर्निंग. आता अल्फाबेट हा मुळातच तुमचा काय रे? अनेक वचनी. त्याचा अनेक वचनी होत नाही म्हणजे त्याला त्याच्या अनेक वचनीमध्ये त्याच्या शेवटला एस किंवा ईएस हे प्रत्यय लागत नाही म्हणून तुमचा अल्फाबेट हा शब्द नेहमी जसा आहे तसाच असतो. तो एक वचनी अनेक वचनीमध्ये सेम वापरला जातो. म्हणून तुमच्या 17व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय तुम्हाला आता. बघा फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन्स. बघा आता माय फ्रेंड बॉट द न्यू कार फॉर डॅश डॅश. म्हणजे माझ्या मित्राने किंवा माझ्या मैत्रिणीने एक घेतली. आता बघा विकत घेतली. विकत घेतली माईन म्हणजे काय असतं रे? माईनचा अर्थ काय होतो? माझा. माझा गाडी विकत घेतली येणार आहे का? तर नाही येणार. फॉर म्हणजे साठी. मग साठीसाठी आपल्याला काय वापरायचंय बघा. आता बघा हर्स म्हणजे काय? तर त्याचं लिंगच माहिती नाही. फ्रेंड सांगितलंय परंतु तो एक पुरुष आहे का स्त्री हे आपल्याला लिंग माहिती नाहीये म्हणून आपण हर्स तिथं वापरणार नाहीये. त्याच्यानंतर बघा अस किंवा उई. उई म्हणजे काय तर आम्ही येतं. ठीक आहे. अस म्हणजे काय? आमचा, आमचे, आमच्या असं येतं. म्हणून काय माय फ्रेंड बॉट द कार फॉर काय येणार आहे तर अस येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा हाऊ मेनी पार्ट्स ऑफ द स्पीच आर देअर इन इंग्लिश लँग्वेज. आता पार्ट ऑफ द स्पीच शब्दांच्या जाती. इंग्लिश मध्ये जर मराठीमध्ये जर म्हटलं शब्दांच्या जाती तसं इंग्लिशमध्ये सुद्धा शब्दांच्या जाती त्यांना पार्ट ऑफ द स्पीच असं म्हटलं जातं. मग इंग्लिशमध्ये किती आहेत पार्ट ऑफ द स्पीच? तर एकूण 8 आहेत. 8 एकूण 8 आहेत. मग ते 8 कोणते कोणते येतात बघा. तर तुमचं नाउन येतं. त्यानंतर प्रोनाउन आहे. व्हर्ब आहे. त्याच्यानंतर ऍडव्हर्ब आहे. त्यानंतर कंजक्शन आहे. इंटरजेक्शन किती झाले? 1 2 3 4 5 6 कंजक्शन इंटरजेक्शन त्याच्यानंतर प्रेपोजिशन प्रेपोजिशन येईल त्याच्यानंतर आणि ऍडजेक्टिव्ह हे सगळे काय येतात रे? पार्ट ऑफ द स्पीच. इंग्लिश ग्रामर द स्पीच आहेत ते एकूण हे आहेत हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा तुम्हाला काय विचारलाय. 20वा प्रश्न बघा.
अ हॉर्स डॅश डॅश कंप्लीट द अबव सेंटेन्स. आता इथं तुम्हाला ध्वनिदर्शक शब्द, आपण जे मराठीमध्ये ध्वनिदर्शक शब्द म्हणतो, तर इथं म्हणजे काय, आपण साऊंड, आपल्याला साऊंड विचारले जातात. मग एखाद्या अ, पक अ, पक्ष्याचा विचारला जातो, प्राण्याचा विचारला जातो. हॉर्स इथं घोड्याचं. घोड्याचं जसं आपण खिंकाळणे म्हणतो. घोड्याला मराठीमध्ये जर आवाज आला तर आपण खिंक, तसं इंग्लिशमध्ये त्याला, तर इंग्लिशमध्ये त्याला ने असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, यूज द अप्रोप्रिएट वर्ड अँड फिल इन द ब्लँक. तर इथं काय विचारलंय? अ डॅश डॅश ऑफ कॅटल ऑर डिअर. आता समूहदर्शक शब्द आपण जसं म्हणतो, जसं आपण म्हणतो हरणांचा कळप असं म्हणतो आपण. ठीक आहे, हरणांचा कळप. तसं इंग्लिशमध्ये काय असतं, तर हरणांचा काय असतं रे, तर हर्ड, HERD, हर्ड ऑफ कॅटल ऑर डिअर असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. फोर्ड हे तर येणारच नाही. हिअर्ड हा आपला हिअरचा पास्ट होता, हा येणारच नाही. होड पण नाही. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय. आय रिकॉग्नाइज हिम ॲज सून ॲज ही डॅश डॅश द रूम. बघा आता आय रिकॉग्नाइज हिम, रिकॉग्नाइज ईडी प्रत्यय लागला. इथंच आपल्याला कळलं की हे पास्ट उदाहरण आहे. ॲज सून ॲज ही पास्ट टेन्स, ॲज सून ॲज ही एंटर्ड, एंटर्ड ईडी प्रत्यय आपल्याला पास्ट टेन्स आहे. मग बघा एंटर हे पास्ट येणार आहे का, तर नाही, हे तुमचं सिंपल प्रेझेंटचं येणार आहे. एंटर्स हे सुद्धा तुमच्या सिंपल प्रेझेंट मध्येच येणार आहे. त्याच्यामुळे हा पण तुमचा येणार नाही, हा पण येणार नाहीये. त्याच्यानंतर एंटरिंग हे कंटिन्युअस येतं, त्याच्यामुळे कंटिन्युअस येणार नाही. तुम्हाला सांगितलंय हे तुमचं पास्टचं उदाहरण आहे, म्हणजे ईडी प्रत्यय लागणार आहे. एंटर्ड हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 22चं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. पुढे बघा, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर ऑक्झिलरी वर्ब्स. आता ऑक्झिलरी वर्ब्स तुम्हाला विचारायचे बघा. डॅश आय कॅरी द बॉक्स इंटू द हाऊस ऑफ युअर्स. आता बघा काय विचारलं गेलंय, की मी तुमच्या घरामध्ये बॉक्स आणू शकतो का, किंवा आणू शकते का, क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे. तर बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं गेलेलं, मी आणू शकतो का? एखादी परमिशन जर आपण घेत असेल, तर आपण काय करू शकतो, इथं ऑप्शन क्रमांक 3 कॅन हे त्याच्यामध्ये येणार आहे. कॅन आय कॅरी द बॉक्स इंटू द हाऊस ऑफ युअर्स हे ह्याच्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा, द पास्ट पार्टिसिपल ऑफ द गिव्हन वर्ड्स. आता पास्ट पार्टिसिपल विचारलं आपल्याला रनचं. बघा नेहमी लक्षात ठेवा आपले एखाद्या वर्डचे जे आपले फॉर्म असतात ते 3 फॉर्म असतात. फर्स्ट फॉर्म मध्ये रन हा शब्द असतो जो आपल्याला दिलाय. त्याच्यानंतर पास्ट मध्ये काय असतं रे, पास्ट मध्ये त्याचा रॅन होतो, आणि पास्ट पार्टिसिपल मध्ये पुन्हा तो काय होतो, रन होतो. रन, रॅन, रन, म्हणून पास्ट पार्टिसिपल ऑफ रन काय असणार आहे, तर रनच असणार आहे. मग बघा रन किती नंबरला आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे असणार आहे. रॅन हे पास्ट झालं, आणि पास्ट पार्टिसिपल म्हणलं तर रन येणार. रनिंग तर येणारच नाही, कारण ते कंटिन्युअस मध्ये जातं, आणि नंतर येणारच नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हर्ट्स, हर्ट होऊ शकते किंवा तुला दुखापत होऊ शकते. शक्यता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शक्यता, आपण शक्यता म्हणजेच काय असतं रे, प्रोबॅबिलिटी असते. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एकदा का तुम्हाला वाक्याचा अर्थ कळला, की त्याचं उत्तर शोधण्याला तुम्हाला खूप सोपं जाऊ शकतं. आता यू कॅन हर्ट म्हणजे तू हर्ट होऊ शकते असं विचारलं गेलंय. हर्ट होऊ शकतो किंवा हर्ट होऊ शकते. शक्यता म्हणजे काय असतं रे, तर शक्यतेला आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी म्हणतो. मग इथं काय विचारलं, तर कॅन अंडरलाईन मॉडेलचं काय इंडिकेट करतं, ते प्रोबॅबिलिटी इंडिकेट करतो. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय बघा, चूज द प्रॉपरली पंक्च्युएटेड सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला काय विरामचिन्ह, योग्य विरामचिन्ह वापरले. तर जे काही प्रॉपर पंक्च्युएटेड आहे ते पंक्च्युएशन तुम्हाला ओळखायचं, की कुठे प्रॉपर योग्य ते पंक्च्युएशन वापरले गेलेले हे तुम्हाला शोधायचं. तर बघा पहिलं काय, ही सेड कॉमा वेअर आर यू गोइंग. वेअर आर यू गोइंग क्वेश्चन विचारलाय, फुल स्टॉप येणार आहे का रे तिथं, नाही येणार आहे. हा इथेच एलिमिनेट झाला. ठीक आहे. दुसरं बघा, ही सेड वेअर आर यू गोइंग. आता एखादा कोणीतरी माणूस करतोय, सेड आलाय, तिथं कॉमा दिलाय का, नाही येणार आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन हा सुद्धा काय झाला तुमचा एलिमिनेट झाला. थर्ड वाला बघा, ही सेड कॉमा वेअर आर यू गोइंग. वेअर आर यू गोइंग क्वेश्चन विचारलाय, एक्सक्लेमेशन मार्क येणार आहे का रे तिथे, नाही येणार आहे. त्याच्यामुळे तुमचा तिसरा ऑप्शन गेला. राहिला तुमचा चौथा ऑप्शन बघा, ही सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा वेअर आर यू गोइंग क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. एकदम परफेक्ट तुमचं जे काही प्रॉपर पंक्च्युएशन आलं पाहिजे ते या क्वेश्चन मध्ये तुमचं या शेवटच्या ऑप्शन मध्ये आले. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय आहे, ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे सगळ्यांना? आता चूज द साउंड ऑफ डिअर. हरणाचा तुम्हाला आवाज ओळखायचा, ध्वनी विचारायचा, साऊंड तुम्हाला सांगितलं. तर बघा तुमच्या हरणाचा डिअरचा साऊंड जो काय असतो त्याला काय म्हणतात, तर बेल्स. हा तो हरणाचा साऊंड आहे. हरणाच्या साऊंडला तुम्हाला इंग्लिशमध्ये बेल्स असं म्हणतात. बघा तुम्हाला समूहदर्शक शब्द
त्याच्यानंतर काय असतं तुम्हाला साऊंड जे शब्द असतात ते सगळे तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्हाला पाठ करावे लागणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता एवढे सगळे पाठ करणं तर तुम्हाला पॉसिबल नाही. मराठीचेच पाठ होत नाही, इंग्लिशचे कुठून पाठ होणार? ॲटलीस्ट रेग्युलरपणे ते वाचत चल. ते वाचल्याने तुमचं ते शब्द ते तुमच्या जातील. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जे काही पेपरला क्वेश्चन येतील, तर ते क्वेश्चन तुमचे आन्सर टॅकल करायला तुम्हाला फार उशीर लागणार नाही किंवा फार अवघड जाणार नाही. पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय. व्हीट वॉज ग्राउंड इंटू डॅश डॅश डॅश. म्हणजेच काय गहू कशामध्ये दळलं जातं? ग्राउंडचा अर्थ काय होतो? तर दळणं. बघा व्हीट वॉज ग्राउंड इंटू ग्राउंड म्हणजे काय सांगितलं तुम्हाला ग्राउंडचा अर्थ तुमचा दळणे होतं. मग ते कशामध्ये दळलं जातं? आता दळलं ते दळण जे आपण म्हणतो पीठ ह्याला जे आपण म्हणतो ते पीठ कशाला म्हणतात रे? तर पीठ म्हणजे हा फ्लोअर जो पहिला फ्लोअर आहे हा फ्लोअर म्हणजे तुमची भूमी जो काही आपली भूमी फरशी वगैरे जे म्हणतो आपण त्याला फ्लोअर असं म्हणतात. हा तर तुमचा फ्लॉवर आहे. हा पण येणार नाही, सुद्धा येणार नाहीये. फ्लो म्हणजे काय एका फ्लो मध्ये जातो तो त्याच्यामुळे फ्लो हे येणारच नाही. आणि हा जो तुमचा फ्लोअर आहे, फ्लॉवर नसून तो फ्लोअर आहे. त्याच्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. हा सुद्धा फ्लोअर आहे, हा सुद्धा फ्लोअर आहे. पण ह्या फ्लोअरचा अर्थ काय होतो रे? तर जमीन येतो आणि ह्या फ्लोअरचा अर्थ काय होतो? तर पीठ येतो. त्याच्यामुळे व्हीट वॉज ग्राउंड इंटू फ्लोर ऑप्शन क्रमांक 3 गिरण ज्याला म्हणतो ते हे येणार ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्न असणार आहे. त्यानंतर बघा सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. इथे तुम्हाला करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स ओळखायचे. क्वेश्चन बघा हाऊ नाईस इट विल बी. आता बघा हाऊ नाईस तुम्हाला सांगितलं हाऊ त्याच्यानंतर व्हॉट हे जे ह्याने जे सुरुवात होतं या शब्दांनी जे सुरुवात होतं ते तुमचे काय असतात रे? तर ते तुमचे उद्गारवाचक असतात. म्हणजे काय एक्सक्लेमेशन असतात. उद्गारवाचक शब्द प्रश्नाच्या किंवा उद्गाराच्या वाक्याच्या शेवटी आपण काय वापरतो? उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे इथं काय येणार आहे? एक्सक्लेमेशन मार्क येणार आहे. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे हे ऑप्शन 2 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. कळतंय सगळ्यांना? त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स ऑफ जॉय. जॉय या शब्दाचा अपोजिट वर्ड तुम्हाला ओळखायचं आहे. आता सर्वप्रथम जॉय या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये बघा. जॉय म्हणजे काय असतं रे? जॉय म्हणजे आनंद. ठीक आहे, मग आनंदाचं तुम्हाला ओळखायचंय. हॅपी म्हणजे काय असतं रे? हॅपी मध्ये सुद्धा आनंदच असतं. त्याच्यानंतर अँग्री म्हणजे काय? अँग्री म्हणजे चिडणे, चिड येतं, राग येतं, राग. त्याच्यानंतर फिअर म्हणजे काय? म्हणजे भीती येतं. राहतो एकच ऑप्शन सॉरो. सॉरो म्हणजे काय? तर सॉरो म्हणजे दुःख. त्याच्यामुळे तुमच्या या जॉयचा जो काही अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द. अपोजिट वर्ड काय असणार आहे? तर दुःख म्हणजे सॉरो. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा इंग्लिश ग्रामरचे सुद्धा 15 क्वेश्चन आपले पूर्ण झालेले आहेत. क्वेश्चन एकदम सोपे काढले होते. पहिलाच पेपर आहे. तुमच्या मनात पहिल्याच पेपरने तुमच्या मनात भीती निर्माण होऊ नये किंवा पहिलंच पेपर बापरे एवढं अवघड असतं असं म्हणून तुम्ही ते सगळं सोडू नये म्हणून आपण पेपर एकदम इझी लेवलचा काढला होता की बाबा मुलांचे मार्क्स वाढले तर त्यांचा पेपरच्या रिलेटेडचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार आहे. हा जो आजचा काही पेपर तो एकदम सोपा पेपर काढलेला आहे. बघा वर्षाची सुरुवात आपली होती आणि वर्षाची सुरुवात झाल्यानंतर लगेचच आपण वनरक्षकची सीरीज चालू केलेली आहे. आता नवीन वर्षामध्ये नवीन सुरुवात व्हावी आणि तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन चालू व्हावं. नवं वर्ष, नवं पर्व, नवी सुरुवात असं आपण केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येत्या 2025 म्हणजे आता ह्या 2025 या वर्षामध्ये तुमच्या नवीन वर्षाबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुमचे स्वप्न आहेत, ती सगळी स्वप्न पूर्ण व्हावी या दृष्टीने आपण नवीन वर्षामध्येच आपण ही सीरीज चालू केलेली. त्याच्यामुळे जे काही याच्या आधीच्या वर्षामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, त्या सगळ्या विसरून जायच्या. बघा, गेलेलं वर्ष किंवा येणारे प्रत्येक वर्ष हे सारखं नसतं. येणारं प्रत्येक वर्ष आयुष्यामध्ये नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं असतं. परंतु संधी शोधायची कशी आणि संधीचा फायदा कसा करून घ्यायचा हे ज्याला कळतं, तोच खरा विजेता होतो किंवा तोच यश प्राप्त करतो. तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे. आत्ताच सांगितलं 1,00,000 पदाची भरती निघणार आहे. तर बघा तुम्हाला संधी उपलब्ध आहे. संधी तुम्हाला तर भेटणारच आहे. परंतु त्या संधीचा योग्य त्या वेळेने योग्य तो फायदा कसा घ्यायचा हे तुम्हाला कळलं आणि हे तुम्हाला याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही आहोत आणि ही जाणीव आम्हाला कळलेली आहे की योग्य ती वेळ आलेली आहे. संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे, परंतु संधीचा फायदा करून घेण्याची योग्य ती वेळ आता आलेली आहे. ही संधी उपलब्ध होणार आहे, परंतु त्या संधीपर्यंत पोहोचायचं किंवा आपलं जे काही यश आहे, आपलं स्वप्न आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीची ही आता सुरुवात करण्याची खरी गरज आहे. म्हणून आपण ही सीरीज चालू केलेली आहे आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या यशापर्यंत लवकरच पोहोचाल आणि तुमच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की मदत करणार आहे आणि त्यासाठीच आपण ही फ्री सीरीज चालू केलेली आहे. बघा आता इंग्लिश ग्रामरचा आता इथून पुढे आपले 15 क्वेश्चन आपण घेणार आहोत. तर बघा आपला पहिला क्वेश्चन बघा काय दिलेला आहे.
बघा, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठावरती वसलेले आहे? तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे आहे. तर बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर ऑप्शन क्रमांक 2 दहिसर या नदीच्या काठावरती वसलेले आहे. दहिसर नदी ही संजय गांधी राष्ट्रीय पार्क मधून जाते. त्याच्यानंतर ही तुळशी तलावामध्ये ते तुळशी तलावातून या नदीचा काय होतं ना तर उगम होतो. तुळशी तलावातून उगम होऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ही नदी पुढे वाहत जाते हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. राज्यातील सर्वात कमी जंगले असणारा विभाग कोणता? तर बघा, पहिला ऑप्शन आहे तुमचा विदर्भ. तर विदर्भ हा तुमचा सर्वाधिक वनांचा जो काही सर्वाधिक वने आहेत, त्याच्यामध्ये सर्वाधिक वने ही तुमच्या विदर्भामध्ये आहे. त्याच्यामुळे सर्वात कमी हा येणारच नाही. म्हणजे विदर्भामध्ये पण सर्वाधिक असणारा कोणता आहे तर नागपूर जिल्हा येतो. हा जिल्हा सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा मराठवाडा. तर मराठवाड्यामध्ये सर्वात कमी जंगले येतात. त्यातले त्यात मराठवाड्यामध्ये तुमचा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा येतो हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दुसऱ्या ऑप्शन मध्ये भेटलं. त्याच्यामुळे तिसरा आणि चौथा ऑप्शन वाचण्याची सुद्धा आपल्याला गरज भासली नाही. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही असं तुम्हाला विचारलं गेलं की हरितगृह वायू नाहीये. तर बघा, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, कार्बन आणि खालीलपैकी एकही नाही. तर बघा, जो काही हरितगृह वायू पण त्याला काय म्हणतो ग्रीन हाऊस गॅसेस नाही असा कोणता आहे तर बघा हायड्रोजन तुमचा ग्रीन हाऊस गॅसेस नाहीये. कार्बन डायऑक्साईड झाला, कार्बन झाला, त्याच्यानंतर मिथेन घ्या. हे सगळे काय आहेत रे तर हे सगळे तुमचे काय तर हरितगृह वायू आहेत. नसणारा कोणता आहे तर मग तो आहे हायड्रोजन हे लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. पुढचा बघा. किनारपट्टीतील दलदलीच्या खाजण प्रदेशात डॅश डॅश प्रकारची वने आढळतात. आता बघा, ज्या ठिकाणी समुद्राचा जो काही आपला समुद्र किनारा येतो, समुद्र किनाऱ्यावरती दलदलीचा प्रदेश येतो. दलदलीचा प्रदेश म्हणजे काय? ज्या ठिकाणी समुद्राने माती वाहून वाहून येते, वाहून येते आणि त्या ठिकाणी पाणी सुद्धा असतं. मग त्या जमिनीमध्ये काय होतं, चिखलचं दलदल प्रमाण निर्माण होतं आणि त्या दलदलीमध्ये जी काही वनसंपत्ती येते किंवा त्या ठिकाणी जी काही झाडं किंवा वृक्ष येतात, त्या वृक्षांना काय म्हणतो? त्या वृक्षांना आपण मॅंग्रोव्ह वन असं म्हणतो. ज्याला आपण खाजण सुद्धा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. खाजण प्रदेशामध्ये त्याला खाजण वने असं सुद्धा म्हणतात किंवा त्याला खारफुटीची वने असं सुद्धा म्हणतो आपण. खारफुटीची वने, ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती पांढरी चिप्पी हे नाव आपल्याला सगळ्यांना माहिती. तर पांढरी चिप्पी ही सुद्धा हे काय येते तर खाजण वनामध्येच येते. हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर मॅंग्रोव्ह. आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये बरीचशी मॅंग्रोव्ह वने तुम्हाला असलेली आढळून येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तुम्हाला विचारलाय. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव बांध आपल्याला माहिती नवेगाव बांध कुठे आहे तर गोंदिया. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता कचरा सर्वात जास्त रोग फैलवणारा आहे? तर बघा, सर्वात जास्त आता बघतो आपण कचरा जैववैद्यकीय कचरा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जैववैद्यकीय कचरा म्हणजे जे काही आपण असतात म्हणजे इंजेक्शन किंवा औषधांचं जे काही आहे ते जेवढ्या प्रमाणामध्ये कचऱ्यामध्ये फेकलं जातं. एक साऊथचा मूव्ही पण आहे बघा, ज्यामध्ये काय सर्वात वैद्यकीय कचरा म्हणजे जे काही इंटेस्टाईन्स वगैरे काही आतडे वगैरे असतात, ते सगळे आणून तिथे टाकले जातात आणि ते टाकल्यामुळे काय होतं, त्यातून जो वायू बाहेर पडतो, त्या वायूमुळे काय होतं लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजार होतात आणि आजारामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात आजार होतो, की लोकांची बचावण्याची शक्यताही फार प्रमाणामध्ये कमी होते. त्याच्यामुळे जो काही हा जैववैद्यकीय कचरा आहे, हा सर्वाधिक रोग फैलवणारा कचरा असं याच्यामध्ये मानलं जातं. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. घरगुती कचरा, प्राणीजन्य किंवा वैद्यकीय हे सुद्धा काय रे ह्याच्यामुळे सुद्धा रोग पसरला जातो. पण सर्वाधिक रोग पसरवणारा म्हणलं तर कोणता येतो? जैववैद्यकीय ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न बघा. 37वा प्रश्न. औषध निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जड धातू मानवास कावीळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आर्सेनिक आहे. तर बघा, आर्सेनिक हा कारखान्यातून पडतो. हा जड धातू असतो आर्सेनिक आणि हा धातू एकदम प्राणघातक धातू आर्सेनिकला म्हणलं जातं. आर्सेनिक हवेमार्फत पसरतो किंवा पाण्यामार्फत येतो आणि तो जर शरीरामध्ये गेला तर माणसाला कावीळ हा रोग होतो हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर आर्सेनिक असणार आहे. शब्द लक्षात ठेवा किंवा हा धातू सुद्धा लक्षात ठेवा. बघा, भारतातील एकूण किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? आता इथे एक करेक्शन आहे. फक्त राज्यांना नव्हे तर त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश सुद्धा आपल्याला काउंट करायचे आहेत. लक्षात घ्या. इथं आपल्याला केंद्रशासित प्रदेश सुद्धा घ्यायचे. ठीक आहे.
मग एकूण किती राज्यांना लाभणार आहे? तर बघा एकूण 13 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. मग कोणते कोणते? बघा आपण वरतूनच घेऊयात. दादरा नगर हवेली, ठीक आहे. त्याच्यानंतर येईल गुजरात, त्याच्यानंतर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश झाल्यानंतर ओडिसा पण येईल. ओडिसा, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, लक्षद्वीप, त्याच्यानंतर अंदमान निकोबार येईल. किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि कोणतं राहिलं? पुदुचेरी एक राहिलं, ज्याला आपण पॉंडिचेरी असं म्हणतो. अशा एकूण 13 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर बघा लक्ष द्या. आझाद हिंद सेनेची स्थापना बिहारी बोस यांनी 1942 मध्ये केली होती, हे लक्षात ठेवा. टोकियोमध्ये यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती आणि आझाद हिंद फौजे किंवा आझाद हिंद सेनेचे सरसेनापती हे कोण होते? तर सरसेनापती हे सुभाषचंद्र बोस होते, हे लक्षात ठेवा. आणि सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली होती. आझाद हिंद फौज ची स्थापना कोणी केली होती? सुभाषचंद्र बोस यांनी केली होती, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. राजगुरू बोस हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आपल्या सगळ्यांना माहिती, ज्यांनी मुंबईचा विकास केला किंवा महाराष्ट्रामध्ये जी काही किंवा मुंबईचा विकास करण्यामध्ये मुंबईमध्ये वेगवेगळे हॉस्पिटल्स असेल किंवा इव्हन आपल्या भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यामागे सुद्धा एकमेव व्यक्तीचा हात होता. ते कोण होते? तर जगन्नाथ शंकर शेठ. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणारे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारताचे पहिले इतिहासकार म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? भारताचे इतिहासकार राघव भांडारकर यांना म्हटलं जातं. त्यांनी भांडारकर प्राच्य विद्येची स्थापना सुद्धा केलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुण्यामध्ये भांडारकर प्राच्य विद्येची सुद्धा स्थापना केली. त्यांनी वेगवेगळे साहित्य सुद्धा लिहिलेले, वेगवेगळे साहित्याची रचना तसेच साहित्याचा आपण म्हणतो ना का संग्रह करून सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे इतिहासकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर राघव भांडारकर यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून काय ओळखले जाते? तर आपल्या सगळ्यांना माहिती महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वरला ओळखले जातं, हे लक्षात ठेवा. आपल्याला माहिती कास पठार वगैरे महाबळेश्वर मध्ये जे आहे थंड हवेचे ठिकाण आहे आणि त्याला मिनी काश्मीर म्हणून सुद्धा ओळखलं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कळसुबाई हे अहमदनगर जिल्ह्यात डॅश डॅश तालुक्यात आहेत. तर बघा कळसुबाई हे शिखराच महाराष्ट्रातलं सर्वाधिक उंचीचं 1 नंबरचं शिखर आहे कोणतं? कळसुबाई, ज्याची उंची 1646 मीटर आहे. फूट मध्ये विचारलं तर आपल्या सगळ्यांना माहिती की 5400 फूट इतकी त्याची उंची आहे. आणि हे आपलं जर म्हटलं ते अहमदनगर आणि नाशिकची बॉर्डर, नाशिक बॉर्डर वरती सुद्धा काय येतं? तर हे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याची बॉर्डर वरती सुद्धा हे कळसुबाई शिखर येतं. व अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर अकोले. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. फार महत्वाचं आहे. तुम्हाला उंचीनुसारची जी काही शिखरे तुम्हाला विचारली जाऊ शकते. इथं बघा आपल्याला भूगोलाचं ऑलरेडी आपण युट्यूब वरती लेक्चर टाकले, त्याच्यामध्ये आपण सुद्धा घेतलेलंच आहे. त्यातलं आपण अजून थोडंसं घेऊयात. तर बघा आपल्याला ह्याची ट्रिक माहिती. क सा मी थ स ट ही आपली ट्रिक आहे. जी काही उंचीनुसार शिखर आहे ती ओळखण्याची. क वरून काय तर आहे? क वरून येतं कळसुबाई, सा वरून येतं साल्हेर, त्याच्यानंतर म वरून येतं महाबळेश्वर, प वरून हरिश्चंद्रगड, स वरून काय येतं सप्तशृंगी आणि त वरून काय तोरण. हे आपल्याला माहिती. तर ह्यांचा काय आहे रे? उतरता क्रम आहे. उंचीनुसार जे काही पर्वत आहे त्या पर्वतांचा उंचीनुसार किंवा शिखरांचा उंचीनुसार हा क्रम आहे. त्यानंतर पुढचा बघा.
दरवर्षी डॅश हा दिवस जागतिक खारफुटी दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक लेवलवरती खारफुटी दिन साजरा केला जातो आणि तो दिन 26 जुलै ऑप्शन क्रमांक 2 26 जुलैला साजरा केला जातो हे लक्षात ठेवा. जी काही खारजळ वने आहेत, खारफुटीची जी वने आहेत ती वनं संवर्धन केली पाहिजे किंवा त्या वनांचं संवर्धन केलं पाहिजे किंवा ती वनं कशी वाढतील याकडे लक्ष देण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. कधी कधी तर 26 जुलै हा जागतिक खारफुटी वन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर बघा पश्चिम घाट किती राज्यांचा समावेश होतो? पश्चिम घाटामध्ये एकूण किती राज्यांचा समावेश होतो असं विचारले गेलेले आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर बघा पश्चिम घाटात किती राज्यांचा समावेश होतो? तर बघा पश्चिम घाट आपल्या गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डर वरून गुजरात महाराष्ट्र वरून चालू होऊन पुढे कुठे कुठे जातं बघा पुढे गोवा त्यानंतर कर्नाटक तमिळनाडू आणि इथपर्यंत हा आपला म्हणजे एकूण किती झाले रे? एकूण 6 राज्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 4. जर गुजरातचे जर बॉर्डर जर घेतली नाही तर एकूण 5 येतील. परंतु आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक 4 6 हे असणार आहे. त्यानंतर पुढे बघा तुमचे आता हे मराठी जीकेचे जे आहेत जनरल सायन्सचे आपले जीएसचे 15 क्वेश्चन झालेले आहेत. आता पुढचे आपले मॅथ्स रिझनिंगचे एकूण आपले 15 क्वेश्चन आहेत. ते 15 क्वेश्चन आपल्याला घ्यायचे. बघा आपला पहिला क्वेश्चन काय येतो? 5 7 8 2 6 5 7 1 5 4 3 2 वरील संख्या लगतच्या दोन अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झाले आहे? जसं आपल्याला मोजायचं लगेचचे अंक बघू त्यांची बेरीज करत आपण 7 आणि 5 किती झाले ते 7 5 12 मूळ संख्या येते का 12 नाही येत त्याच्यामुळे ती येणार नाही 7 आणि 8 7 1 7 14 आणि 1 15 आले 15 ही काय झाली तुमची 15 ही मूळ संख्या येते का 15 ही मूळ संख्या येणार आहे का तर नाही हे सुद्धा येणार आहे का तर नाही येत त्याच्यानंतर बघा 8 आणि 2 किती झाले 8 आणि 2 झाले 10 10 येणार आहे का रे नाही येणार 7च्या नंतर 6 आणि 2 किती झाले 8 झाले येणार नाही त्याच्यानंतर 5 आणि 6 किती झाले 11 झाले 11 येतात आहे म्हणून ही तुमची मूळ संख्या येईल का रे 11 ही तुमची मूळ संख्या आहे बरोबर 7 5 परत 12 हे येणार नाही 7 आणि 1 8 8 मूळ संख्या येतच नाही 2 आणि 1 किती झाले 3 3 ही काय तुमची मूळ संख्या आहे 4 आणि 2 6 6 मूळ संख्या येणार आहे का तर नाही त्याच्यानंतर 3 झाले 7 7 ही काय तुमची मूळ संख्या आहे 3 आणि 2 किती झाले 5 5 ही पण काय तर तुमची मूळ संख्या आहे 2 आणि 5 किती झाले 7 तर 7 ही पण काय तुमची मूळ संख्या म्हणजे एकूण किती संख्यांची बेरीज मूळ संख्या येते तर 1 2 3 4 आणि 5 एकूण 5 असं 5 वेळा झाले कुठे बघा ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे क्लिअर आहे सगळ्यांना त्याच्यानंतर पुढे बघा गटात न बसणारा शब्द ओळखा तर गटात न बसणारा बघा सिनेगॉन कुराण अग्यारी आणि विहार बघा सिनेगॉन हे प्रार्थना स्थळ आहे अग्यारी हे सुद्धा काय रे प्रार्थना स्थळ आहे विहार हे सुद्धा काय प्रार्थना स्थळ आहे कुराण हे प्रार्थना स्थळ नसून हा धर्माचा ग्रंथ आहे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हा तुमचा काय आहे तर वेगळा शब्द येणार आहे क्लिअर आहे सगळ्यांना त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वडील आणि त्यांची 2 जुळी मुले यांच्या वयांचा गुणाकार 1872 आहे एका मुलाचे वय 6 वर्ष असल्यास वडिलांचे वय किती आता बघा 2 जुळी मुले आहेत एकाचं 6 म्हणजे दुसऱ्याचं पण किती असणार आहे 6 त्या दोघांचा वयांचा गुणाकार किती येणार आहे 6 गुणिले 6 6 आहे 36 आला गुणाकार आपण घेतोय ठीक आहे मग ह्या गुणाकारामधून ह्याने जर भागलं तर आपल्याला वडिलांचं वय भेटेल बरोबर करा भागाकार बघा बेक बे त्याच्यानंतर इथं 82 16 92 18 बेत्रिक 6 बेसक 12 परत 9 ने भाग द्या बघा 9 दुने 18 9 एके 9 त्याच्यानंतर इथे आले 9 एके 9 9 चोक 36 त्याच्यानंतर बघा इथे भागाकार चुकतो आपला एकदा परत घेऊयात आपण 6 36 झाले व्यवस्थित करू 1872 भागिले 36 आपल्याला भागायचे 9 ने भाग देऊयात 9 चोक 36 इथं आले 9 एके 9 दुने 18 9 आठे 72 आता भाग द्या 4 एके 4 4 पंचे 20 आणि 4 दुने 8 म्हणजे किती आले रे 52 वर्षे त्याच्या वडिलांचं वय आले ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे बघा पुढचा प्रश्न तुम्हाला काय विचारलाय ए कडे बी पेक्षा 21 रुपये कमी आहे ठीक आहे ए कडे बी पेक्षा 21 रुपये कमी आहे विचारले एक्स मानूया बी इज इक्वल टू आपण एक्स घेऊयात ठीक आहे बी कडे एक्स बी कडे सॉरी ए कडे बी पेक्षा
₹21 कमी आहे. म्हणजे ए कडे बी पेक्षा बी जर एक्स असेल तर ₹21 कमी आहेत. म्हणजे एचं किती आलं? एक्स मायनस 21 आलं. ठीक आहे. सी कडे बी पेक्षा ₹26 कमी आहे. सी कडे बी पेक्षा ₹26 कमी आहे. एक्स मायनस 26 क्लिअर आहे तुम्हाला? त्यानंतर बघा डी कडे ए पेक्षा ₹8 जास्त आहे. म्हणजे डी कडे ए किती आहे आपला? एक्स मायनस त्याच्याकडे किती तर ₹8 काय आहेत? जास्त आहेत. क्लिअर झालं इक्वेशन? सी कडे ₹22 आहेत. सी कडे किती आहेत? ₹22. मग बघा सी काय आहे आपला? एक्स मायनस 26 बरोबर? सी कडे बी पेक्षा ₹26 कमी आहे. म्हणून एक्स मायनस 26. सी कडे किती रुपये आहेत? ₹22 तर एक्सची व्हॅल्यू किती असं तुम्हाला विचारले. मग इकडचं मायनस 26 इथं आल्यावरती काय झालं रे? प्लस 26 झाला. 6 आणि 2 झाले 8, 2 आणि 2 झाले 4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? 48. म्हणजे तुमचा बी किती आला रे? 48 आला. क्लिअर आहे आता तुम्हाला व्हॅल्यू भेटल्या. 48 एक मिस केलं. 7 8तनं 1 गेलं राहिले 7 4तनं 2 गेले 2 म्हणजे ए किती आला तर ए कडे आले ₹27. क्लिअर आहे. त्यानंतर बघा सी कडे ऑलरेडी ₹22 त्यांनी गणितामध्येच आपल्याला दिले. त्यानंतर डी कडे बघा, डी कडे काय रे? कुठे गेला? डी कडे ए पेक्षा ₹8 जास्त आहे. ए कडे किती आहे? 27. 27 प्लस 8 केले की झाले 7 आणि 14 1 15 2 आणि 2 आणि 1 इथं आले 3 म्हणजे याच्याकडे किती आहेत रे डी कडे? ₹35 म्हणजे ए कडे ₹27, बी कडे 48, सी कडे डी कडे 35. सर्वाधिक पैसे किंवा सर्वाधिक रक्कम कोणाकडे आहेत रे? तर बी कडे आहेत. एकूण ₹48. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं. काहीच त्याच्यामध्ये लॉजिक लावण्यासारखा प्रश्नच नव्हता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पायल फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली, "ही माझ्या बहिणीची आत्या आहे." माझ्या बहिणीची आत्या म्हणजे ती माझी सुद्धा आत्या झाली. करेक्ट? ठीक आहे. म्हणजे बघा आता इथे लिहून ठेवूयात आपण. बहिणीची आत्या. म्हणजे ती माझी पण कोण झाली? माझी पण झाली आत्या. म्हणजे माझ्या वडिलांची कोण झाली ती? हे माझे वडील. माझ्या वडिलांची कोण झाली ती? बहीण झाली. ठीक आहे. आणि तिला एकच भाऊ आहे. तिला एकच भाऊ आहे. माझ्या वडिलांची ती बहीण म्हणजे माझे वडील कोण झाले? तिचे भाऊ झाले. तर त्या फोटोतील व्यक्तीच्या पायलशी काय? आता फोटोकडील व्यक्तीकडे म्हणली, "ही माझ्या बहिणीची आत्या आहे." बघा, व्यवस्थित बघा. पायल फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली, "ही माझ्या बहिणीची आत्या आहे आणि तिला एकच भाऊ आहे." तर फोटोतील व्यक्तीच्या भावाचे पायलशी नाते काय? आता फोटोतील व्यक्ती कोण आहे? तर तिची आत्या आहे. तिचे भाव कोण झाले? तर माझे वडील. म्हणजे ते पायलशी नाते कोण झाले? तर पायलचे झाले ते वडील. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एकदम सोपा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातून योग्य पर्याय निवडा. आता बघा, मुंगी अंडज प्राणी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर वटवाघूळ काय? तर वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. वटवाघूळ हा काय आहे? सस्तन प्राणी. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण किती आहेत? तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण 10 आहेत. म्हणजे कोणते कोणते? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे एकूण 10 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा. x अधिक 5 ही एक समसंख्या आहे. तर त्यापुढील कोणती समसंख्या असू शकेल? आता बघा, बघा x अधिक 5 ही समसंख्या आहे. तर त्यापुढील कोणती संख्या सम असू शकेल? आता x अधिक 5 सम आहे. हे कसं ओळखायचं? तुम्हाला सांगितलंय जी व्हॅल्यू दिली तुम्हाला x असेल, y असेल, a असेल, b असेल त्याच्या जागी अशी कोणतीतरी संख्या सांगायची की त्यांची बेरीज किती आली पाहिजे? आपली समसंख्या आली पाहिजे. x आपण 1 घेतला. 5 आणि 1 झाले 6. 6 समसंख्या आहे. ठीक आहे. म्हणजे x च्या जागी आपण 1 घेऊ शकतो. मग बघा इथं 1 घेतला. 6 आणि 1 झाले रे 7. 7 समसंख्या आहे का? नाही. हा ऑप्शन गेला. तिथं 1 घेतला. 9 आणि 1 किती झाले? 10. 10 समसंख्या आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक 2 हा तुमचा करेक्ट. पुढचे ऑप्शन चेक करण्याची सुद्धा गरज पडत नाही. तरी पण करूयात आपण. 1 अधिक 4 किती झाले? 5. 5 समसंख्या येणार नाही. परत 1 अधिक 2 किती झाले? 3 समसंख्या येणार नाही. तो एकच ऑप्शन ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा. प्रत्येक मुलाला 22 वह्या याप्रमाणे काही वह्या 135 मुलांना वाटल्या असता 18 वह्या शिल्लक राहतात तर वह्यांची एकूण संख्या किती होती? बघा, एका मुलाला जर 22 वह्या दिल्या तर काही वह्या 135 मुलांना, एका मुलाला 22 तर
35 मुलांना एकूण किती वह्या लागणार आहेत? किती वह्या लागतील ते पहिले काढून घेऊयात आपण. आपल्याला इथं काय करणार आहे? 135 गुणिले 22 आपल्याला करायचंय. मग 5 दुणे 10, 3 दुणे 6 आणि 1 7 बेक बे 0. परत 5 दुणे 10, 3 दुणे 6 आणि 1 7 बेक बे म्हणजे 0, 7, 7 7, 8, 9 आणि त्याला 2 म्हणजे 29 70. हे काय आले 29 70 वह्या वाटल्यात आणि शिल्लक किती वह्या राहिल्या तरी 18. मग बघा ह्या 29 70 मध्ये आपण प्लस काय करणार आहोत तर 18 करणार आहोत. इथं आले तुमचे 8, 7 आणि 1 आले 8, इथं आलं 9 म्हणजे एकूण वया किती होत्या रे? वयांची संख्या किती आहे तर 29 88 आणि वाटल्या वया किती तर 29 70 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे आपलं 29 88 हे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा. सुषमाला एका कार्यक्रमासाठी 3:15 वाजता पोहोचायचे होते. किती वाजता पोहोचायचं तिला 3:15 म्हणजे 3 वाजून 15 मिनिटाला तिला पोहोचायचं होतं. परंतु ती एका कार्यक्रमात 1.25 तास उशिरा पोहोचली म्हणजे 1 तास 15 मिनिटं उशिरा ती काय पोहोचली कार्यक्रमाला पोहोचली. तर ती किती वाजता कार्यक्रमास पोहोचली? 1.25 तास ती उशिरा पोहोचली. बरोबर. मग बघा 3:15 पासून 1 तास पुढे गेले तर किती वाजणार आहेत रे तुमचे? 4:15 वाजणार आहे. ठीक आहे. 4 वाजून 15 मिनिटं होणार आहे 1 तासाने. प्लस त्याच्यामध्ये अजून आपण 15 मिनिटं ॲड केली तर किती होणार आहे? 4:30 होणार आहे. म्हणजे 4:30 वाजता ती तिथं पोहोचणार आहे. 4:30 आहे का बघा ऑप्शनला? 5:30 वाजता, 3:45 वाजता, 4:15 वाजता आणि 4:30 वाजता. ऑप्शन क्रमांक हे डी नाही इथे 4 आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा एका शाळेतील 15% मुलांनी नाटकात भाग घेतला. 20% मुलांनी नृत्यात भाग घेतला. उरलेल्या सर्व मुलांनी सहलीला जाण्याचे ठरवले. तर शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 1800 असेल तर किती मुले सहलीला जातील? आता बघा 15% आणि 20%. ठीक आहे. 15 प्लस 20 म्हणजे एकूण 35% विद्यार्थी सहलीला जाणार नाहीत. उरलेले विद्यार्थी सहलीला जाणार. एकूण विद्यार्थी किती आहेत आपले? 1800 विद्यार्थी. 1800 पैकी 35 सहलीला जाणारे नाहीत. हे जर आपण मायनस केलं तर आपल्याला भेटेल. ठीक आहे. 0 ला 0 कॅन्सल केलं. 35 गुणिले आपल्याला 18 करायचे 8 पंचे 40 त्याच्यानंतर 8 24 25 26 27 आणि 28 0 5 1 5 3 1 3 0 8 5 13 3 आणि 1 4 इथं आले 6 म्हणजे 630 विद्यार्थी सहलीला जाणार नाहीयेत. मग एकूण किती जाणार आहेत? तर मग बघा 1800 मायनस आपल्याला काय करायचंय 630 ऑप्शनला 630 आहेत पण 630 विद्यार्थी सहलीला न जाणारे ते नाटकात आणि नृत्यामध्ये भाग घेतलेले एकूण विद्यार्थी आहेत. मग सहलीला जाणारे किती आहेत बघा इथं आले 0 इथं आले तुमचे 7 इथं आले 10 10तनं 3 गेले राहिले 7 7तनं 1 7तनं 6 गेले इथं राहिला 1 आणि इथं आला 1 म्हणजे 1170 ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 1170 विद्यार्थी सहलीला जाणारे आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एकदम सोपा प्रश्न आहे आपण बघा सरळ प्रश्न विचारलाय. 15,000 रुपयांचे दशांश 10% दराने 15 महिन्यांचे सरळ व्याज किती? ठीक आहे. सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. PRN पण 100 ठीक आहे. टाका व्हॅल्यू. P म्हणजे काय असते? तुमची मुद्दल असते किती आहे? एकक दशक शतक 15,000 आहे. क्लिअर आहे. किती टक्के दराने रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 10% किती महिन्यासाठी नंबर ऑफ इयर किंवा वर्ष किती आहे? किती महिन्यासाठी? 8 महिन्यासाठी भागिले 100 घेतो. ज्यावेळेस महिने असेल त्यावेळेस भागिले गुणिले किती घेणार आपण 100ला 12 घेणार आहे. दिवस आले तर गुणिले किती घेतो आपण 365 घेतो आणि वर्ष आले तर ॲज इट इज 100 घेतो. त्याला गुणिले आपण काही घेत नाही. ठीक आहे. चला भाग द्या. 0 ला 0 इथं काय झाले आपले कॅन्सल झाले. आता 3 ने भाग द्या. 3 चोक 12 3 पाची 15 4 एके 4 4 दुने 8 5 दुने 10 आणि पुढे राहिलेले हे 2 शून्य म्हणजे 1000 रुपये काय झालेले त्याचं सरळ व्याज झालं आहे का 1000 ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. हाही एकदम सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये सुद्धा विचार करण्यासारखं काही नव्हतं. एकदम सोपा क्वेश्चन आहे. बघा एका आयताकृती शेताच्या कडेने तारेचे चौपदरी कुंपण घालण्यासाठी रुपये 8 प्रति मीटर दराने 22,400 रुपये खर्च आला तर त्या शेताची परिमिती किती? आता बघा 8 रुपये प्रति मीटर खर्च किती प्रति मीटरने किती खर्च आला रे? तर 22,400 आलाय. म्हणजे काय करणार आपण इथं पहिलं 22,400 ला भागिले किती करायचं आपल्याला 8 करायचं. ज्यावेळेस तुम्हाला परिमिती विचारली असेल त्यावेळेस ही स्टेप करायची. उलटं जायचं. पहिला भागाकार करायचा. ठीक आहे. 8 ने भाग द्या. 8 एके 8 8 दुने 16 17 18 19 20 21 22 इथं आले 8 8 64 परत हे पुढचे 2 शून्य म्हणजे किती आलेले हे 2,800 आले.
किती पदरी कुंपण घालायचंय तुम्हाला? एका पदरीसाठी किती तुम्हाला किती घालायचंय? 4 पदरी कुंपण घातले. म्हणजे याला भागिले किती करणार आहे? 4 करणार आहे. 4 एके 4, 4 पंचे 20, 4 साते 28 आणि पुढचे हे 2 शून्य म्हणजे एकूण किती उत्तर आलं तुमचं? 700 मीटर त्याची परिमिती. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर आहे? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एकदम सोपा क्वेशन होता. पुढचा सुद्धा आपला एकदम सोपाच क्वेशन आहे. बघा. 1400 रुपयांची रक्कम ए, बी, सी यामध्ये 5:8:15 या गुणोत्तरात वाटली जाते. सी व बी यांच्या हिस्स्यातील फरक किती? आता सर्वप्रथम आपल्याला सी आणि बी चा हिस्सा माहिती पाहिजे. ठीक आहे, आपण काढून घेऊयात. ह्यांची एकूण बेरीज म्हणजेच काय असणार आहे? आपल्याला 1400 असणार आहे. 15 5 किती झाले? 20 5 20 आणि 8 झाले 28 म्हणजे 28 यांची बेरीज आहे. ठीक आहे, मग बघा 1400 रुपये. ठीक आहे, बघा आता 28 ₹28 ला काय किती 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 घेणार आहे आपण सीचं काढूयात आपण ए, बी, सी. ₹28 किती घेणार आहे सीचं गुणोत्तर आपलं 15 आहे. तर 1400 ला किती हे आपल्याला काढायचे. ठीक आहे, मग गुणाकार करा. 1400 गुणिले 15 भागिले 28 भाग द्या आता. 14 एके 14, 14 दुने 28. ठीक आहे, दिसत नाही हा कलर पण वेगळा घ्या. ठीक आहे. 14 एके 14, 14 दुने 28, बे एक बे, बे पंचे 10, 0 आणि त्याच्यानंतर 15 पाची 15 पाची 75 आणि इथे आला हा 0 म्हणजे किती आले 750. हा काय आला आपला सी चा वाटा आला 750. त्याच्यानंतर आपल्याला कोणाचा विचारलाय सी आणि बी चं विचारलंय. सेम बी चं पण काढून घेऊयात आपण. 28 ला बी चं गुणोत्तर किती आहे? 8. 28 ला 8 तर 1400 ला किती? ठीक आहे, मग परत 1400 गुणिले 8 भागिले 28 भाग द्या परत. 14 एके 14, 14 दुने 28, बेचोक 8 म्हणजे किती आले तुमचे 400 आले. ठीक आहे, त्या दोघांचं तुम्हाला काय विचारलंय? फरक विचारलाय. बी चा आले 750, सी चा आले 750, बी चा आले 400 आणि ज्यावेळेस आपण ह्या दोघांची वजाबाकी करतो त्यावेळेस किती येतात? ₹350 350. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन आपला 60वा प्रश्न बघा काय विचारला आपल्याला. एकदम सोपं आहे बघा. खालीलपैकी मालिका पूर्ण करण्यासाठी पर्यायातून योग्य अक्षर समूह निवडा. आता बघा एक 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 घेऊयात आपण. पहिलं घेऊयात. ए नंतर एफ विचारलंय. कितीचा डिफरन्स आहे रे? ए, बी, सी, डी, ई, एफ प्लस 5 केला. ठीक आहे, बघा इथं पण आहे का? एफ, जी, एच, आय, जे, के प्लस 5. परत इकडे बघा के, एल, एम, एन, पी प्लस 5. आता परत पी नंतर आपल्याला काय करायचंय? प्लस 5 करून कोणतं येते आपल्याला ते बघायचंय. ठीक आहे, पी, क्यू, आर, एस, टी, यू. काय येणार रे? पहिला अक्षर यू. बघा किती ठिकाणी पहिला अक्षर यू. एकाच ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. पुढचे ऑप्शन आपल्याला चेक करण्याची गरज सुद्धा नाहीये. म्हणजे आपल्या 60व्या प्रश्नाचं उत्तर केलं किती आलं? ऑप्शन क्रमांक 2. बघा आजचा हा आपल्या गणितातला 60च क्वेश्चन असतात. 60 क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन आपला 2 मार्काला असतो. आपले 60 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तर बघा आजचा हा पेपर आपण एकदम इझी लेवलचा एकदम सोपा काढला होता. तर आजचा हा क्वेश्चन पेपर जर तुम्हाला जे अनालिसिस आहे ते तुम्हाला कसं वाटले हे कमेंट करून नक्की कळवा आम्हाला. आणि हे टेस्ट सिरीज तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत तुम्हाला जेवढं जास्त शेअर करता येईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमच्याबरोबर त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि हे जे काही अनालिसिस आहे, अनालिसिस तुम्ही वेळोवेळी बघत चला. कारण अनालिसिस मधून आपण जर एखादी फक्त प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करतो, त्याचं अनालिसिस करत जर नसेल, तर त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. कारण आपण फक्त बरोबर प्रश्न बघतो आणि चुकलेल्या प्रश्नाचा क्रमांक बघतो. परंतु अनालिसिस करत नाही, की आपला प्रश्न चुकला कसा आणि त्याचं उत्तर काय असायला हवं होतं किंवा बाकीचे ऑप्शन आपण जो ऑप्शन चूज केला, त्याचं उत्तर तो आपण का चूज केला हे सगळं बघणं सुद्धा फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे हे अनालिसिस तुमचा वेळ वाचावा म्हणून आपण हे YouTubeला अनालिसिस घेतलेले आहे. तर बघा तुम्हाला हे अनालिसिस किंवा हे जी सीरीज चालू केलेली हे कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणी सुद्धा हे चॅनलची किंवा या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.